नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। भूमिपुत्र जन पार्टीचा जय असो। भूमिपुत्र जन पार्टीचा जय असो। भूमिपुत्र जन पार्टीचा जय असो। मधुकर भोळे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मधुकर भोळे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मधुकर भोळे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भूमिपुत्रांना 80% आरक्षण मिळालंच पाहिजे। भूमिपुत्रांना 80% आरक्षण मिळालंच पाहिजे। भूमिपुत्रांना 80% आरक्षण मिळालंच पाहिजे। देत कसे नाही, देत कसे नाही, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भूमिपुत्र जन पार्टीचा भूमिपुत्र जन पार्टीचा विकास मंडळाला संपूर्ण फंड वैधानिक विकास मंडळाला संपूर्ण फंड वैधानिक विकास मंडळाला संपूर्ण स्टाफ वैधानिक विकास मंडळाला संपूर्ण स्टाफ मराठवाड्याच्या भूमिपुत्रांना 80% जागा मराठवाड्याच्या भूमिपुत्रांना 80% जागा। भूमिपुत्र जन पार्टीकडून आपण आज विभागीय आयुक्तांना निवेदन देतात, काय मागण्या होत्या आपल्या? मराठवाडा भूमिपुत्राच्या वतीने आज 5 डिसेंबर 2024 रोजी प्रचंड असे निदर्शने करून महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज विभागीय आयुक्त कार्यालयामधल्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। निवेदनामध्ये भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम जे मशीन वापरून त्यामध्ये जो घोटाळा केला त्याची चौकशी होऊन यापुढे भारतामध्ये बॅलेट पेपरने मतदान झालं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। दुसरं असं 2023 मध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मराठवाड्याचा विकास साधण्यासाठी जवळपास 46,579 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, परंतु ते पॅकेज कागदावरच आहे, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची हालचाल नाही आहे। एकूणच मराठवाड्याच्या विकासाकडं शासनाचं वारंवार दुर्लक्ष राहतंय आणि या विकासासाठी वैधानिक विकास मंडळ हे स्थापन करण्यात आलं, परंतु त्या मंडळाला आजपर्यंत अध्यक्ष नाही, कर्मचारी नाही, अधिकारी नाही आहेत, त्यामुळे विकास तर पुढेच राहिला। तर आमची मागणी ती सुद्धा एक महत्त्वाची आज आहे की आज मुख्यमंत्री शपथविधी घेत आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आणि त्यांना आम्ही या ठिकाणी आज सूचित करू इच्छितो की 2023 मध्ये आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जी घोषणा केली त्या घोषणाची तात्काळ अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे। यापुढे मराठवाड्याच्या जनतेला महाराष्ट्र शासनाने गृहीत न धरता दिलेले जे काही वचन आहे ते त्यांनी पाळलं पाहिजे। नसता यापुढे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकार मंत्री मराठवाड्याच्या भूमीवर पाय ठेवू शकणार नाही, एवढी ताकद आम्ही या ठिकाणी यानंतर उभी करणार आहोत। आजच्या या प्रसंगी या मराठवाड्यातील भूमिपुत्रांना आम्ही आवाहन करतो, आता तरी तुम्ही जागे व्हा, तुम्हाला फसवल्या जात आहे, घोषणा करून देखील त्याची अंमलबजावणी होत नाही, तर संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील भूमिपुत्रांना आम्ही आवाहन करतो की स्थानिक भूमिपुत्रांना 80% आरक्षण हे घटनेनं दिलेलं असताना त्याची अंमलबजावणी होत नसेल तर यापुढे भूमिपुत्र जन पार्टी मराठवाड्याच्या एकूण विकासासाठी
रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार आणि एवढं आजच्या या प्रसंगी आम्ही मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊ इच्छितो. तुम्ही जे लोकसभेचे खासदार आहेत त्यांना काही निवेदन वगैरे दिलेत का याच्यात? त्याच्या अगोदर निवेदन दिलेलं आहे. जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय राहणार आहे? याच्या पुढे आम्ही आंदोलन हे तीव्र करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपलं नाव? मी मधुकरराव भोळे, भूमिपुत्र जन पार्टीचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि मराठवाड्यात देखील या बाबत आम्ही लोकांमध्ये जागृती करणार आहोत आणि पुढचं आंदोलन हे आमचं मराठवाडा लेवलवर राहणार आहे. आजच्या निदर्शनामध्ये कोण कोण पदाधिकारी असण्याचे नाव? आजचे निदर्शनं खरं तर हे भूमिपुत्र जन पार्टी शहर शाखेच्या वतीनं करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये अध्यक्ष राजू भालेराव, कार्याध्यक्ष सिद्धार्थ हिवराळे, उपाध्यक्ष जीवन शास्त्री, सचिव अनिल भिंगारे, धीरज भालेराव आणि असंख्य असे कार्यकर्ते आजच्या निदर्शन आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत.